बाळांनो, आपण आता अगासुरवध पाहिला आणि आज आपण विमोहनची गोष्ट बघणार आहे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा वृंदावनात होते तेव्हा ते आपल्या गोपांसोबत, आपल्या मित्रांसोबत वनात जात होते आणि तिथे सगळे आपली आपली शिदोरी घेऊन जात आणि दिवसभर गाई चारत आणि खेळ खेळत एकमेकांना गप्पा गोष्टी करत गाणी म्हणत असे विविध प्रकारचे खेळत होते. आणि अशा वेळी ब्रह्मदेव अगासुराचा वध केल्यानंतर बघायला आले की कृष्ण भगवानांनी कसा वध केला. आणि ते पाहिल्यानंतर त्यांना कृष्ण भगवंता पुरुषोत्तम आहे माहितीच होतं, तरी त्यांना असं वाटलं आपण बघू. आणि त्यांनी काय केलं, सगळ्या गोपांचं आणि गाई वासरांचं रूप घेतलं. जे गाई वासरं होते, गोप होते, त्या सगळ्यांना 1 वर्षापर्यंत त्यांच्याजवळ ठेवलं आणि सगळ्यांना गायब केलं. तेव्हा भगवान कृष्णाने पाहिलं, अरे गोपी आपले मित्र समोर घरी कोणीच नाही आहे. आणि म्हणून आता काय करायचं, संध्याकाळी घरी जायचं तर सगळे आया आपल्या आपल्या याची वाट बघतात. आणि म्हणून आता काय करायचं, म्हणून कृष्णाने काय केलं, त्या सगळ्या गाई वासरांचं आणि त्या बालकांचं सगळ्यांचं रूप स्वतःच घेतलं आणि संध्याकाळी ते आपापल्या घरी गेले. घरी गेल्यानंतर कोणालाच समजलं नाही हे असं 1 वर्षापर्यंत चाललं. आणि त्या म्हणजे कृष्णच सगळ्या आणि विविधतेने नटलेला होता सगळ्यांच्या रूपात. आणि असं वर्षभर चाललं. त्याच्यामुळे गोपींना खूप आपल्या मुलांवर, गाईंचं पण आपल्या वासरांवर अत्यंतिक प्रेम जडत होतं. आणि बघा, ब्रह्मदेवाचे 12 तास म्हणजे आपली 1 वर्ष अशी त्याची गणना आहे. आणि ब्रह्मदेवाला जेव्हा जाग आली तेव्हा पाहतात, अरे कृष्ण तर परत तशाच सेम गाई वासरं घेऊन आलेला आहे. आणि हे त्यांनी कसं काय हे केलं, म्हणून ते कुतूहलाने कृष्णाकडे पाहायला लागले. आणि त्यांना समजलं की अरे मी उगाच यांच्यावर संशय घेत होते, पण तर पूर्ण पुरुषोत्तम कृष्ण आहे. आणि म्हणून त्यांनी कृष्णाजवळ आले आणि साष्टांग दंडवत घातला. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही साक्षात भगवंत आहात आणि मी छळ केलं याबद्दल मला क्षमा करा. आणि त्यांनी कृष्णाची साष्टांग नमस्कार घातला आणि लोटांगण घातलं. असे ब्रह्मविमोहन गोष्ट